नमस्कार. चहा घेता घेता सहजच आपण स्वयंपाकघरातून वाढणारं आणि राखलं जाणारं आरोग्य या दृष्टीने आपण विचार पाहतोय. त्याच्यामध्ये आपण गेल्या वेळेला फोडणी हा विषय बघितला. तर आज आपण त्यातला दुसरा बघू भाग. ते म्हणजे आपण हे स्वयंपाकघरामध्ये जी भांडी वापरतो, त्यांचाही विचार थोडासा बघायला पाहिजे. गेल्या वेळेला आपण हा विषय बघितला, की फोडणी करताना आपण लोखंडाच्या कढल्यामध्ये फोडणी करावी. तर त्याच्यामध्ये त्या लोखंडाचे गुणधर्म येतात आणि ती अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारची फोडणी होते. त्याचबरोबर आपण भाजी उकळणं किंवा शिजवणं आणि आमटी उकळणं ह्या ज्या गोष्टी करतो, तर त्यासाठी सुद्धा तांबा, पितळ, मातीचं किंवा लोखंडी असं पात्र वापरलं म्हणजे कढई वापरली, तर त्याचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात आहे. शक्यता ही मोठी असते, की ह्याच्यामध्ये त्यांचे गुणधर्म येतात. विशेषतः लोखंडामध्ये त्याचा काळा रंग येतो आणि त्यामुळे तो काळा रंग आपल्याला आवडत नाही आणि तो आवडत नाही म्हणून ते अ, आपण ते नाकारतो आणि ॲल्युमिनियम, स्टेनलेस स्टील, हिंडालियम या प्रकारचे मेटल्स आपण वापरतो आणि त्यामुळे आपल्याला जे आयर्न किंवा तांब्या किंवा पितळामुळे येणारे जे गुणधर्म असतात, की ज्याच्यामुळे त्या अन्नद्रव्यांचे गुणधर्म वाढतात. तर ती गोष्ट आपल्याला अनुभवता येत नाही. रुची येतेच, पण त्यांनी ते गुणधर्मही वाढतात, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. स्टेनलेस स्टीलची भांडी चांगली असतात, स्वच्छ करण्यासाठी सोपी असतात. हे सगळे त्याचे गुणधर्म आहेत. ते मान्य करायलाच पाहिजे. पण तरीसुद्धा आपल्याला जर आरोग्यपूर्ण असा विचार जर करायचा असेल, तर तर त्या स्टेनलेस स्टीलचा उपयोग कसा करायचा आणि त्या लोखंडाच्या किंवा तांब्या पितळाच्या भांड्याचा उपयोग कसा करायचा, हे आपण समजून घेणं चांगलं आहे. थोडक्यात म्हणजे आपण जरी भाजी, आमटी जरी लोखंडाच्या कढईत जरी केलं, तरी त्याच्यामध्ये ती ठेवायची नाही. त्यातनं तुम्ही स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात काढा लगेच आणि पुढची तयारी त्याच त्याच्यामध्ये ज्या कढईमध्ये आपण भाजी करतो, त्याच्यामध्येच आमटी करायला हरकत नाही. त्यामुळे उकळणं, शिजवणं हा जो भाग आहे, त्या लोखंडाच्या कढईत करावं आणि त्यांना तयार झाल्यानंतर ते जे पदार्थ आहेत, ते स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये उत्तम प्रकारे झाकून ठेवावं. हे होऊ शकतं आणि त्यातून ते गुणधर्मही मिळतील. तो काळा रंग फार येणार नाही आणि अन्नद्रव्य रुचकर लागतील, पचायला सोपी होतील आणि त्याच्यापासून आरोग्याला 100% होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा जो विषय आहे हा महत्त्वाचा आहे. कारण हल्ली स्टेनलेस स्टीलच्या कढया किंवा ॲल्युमिनियमच्या कढया पटकन मिळतात. त्या जास्त वापरल्या जातात. कारण अ, लोखंडाची कढई घासण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी त्रासदायक वाटतं. पण त्याचे गुणधर्म पाहिले तर आपल्याला त्याचे एडव्हांटेजेस खूप जास्त आहेत. त्यामुळे आता जसं हे आपण केलं तर थोडंसं ताक जर घातलं, तर त्याच्यामध्ये ना ते लोखंड आहे ते पुन्हा स्वच्छ होतं आणि थोड्याशा पाणी घातलेल्या ताकाने ते स्वच्छ झालेलं लोखंड आपण दुसऱ्या दिवशी पुन्हा वापरता येतं. ते स्वच्छ धुतल्यानंतर स्वच्छ निघतं किंवा अ, तांब्याचं, पितळ्याचं जर आपण वापरणार असू, तर ते त्याच्यामध्ये मात्र कधीच ते काढलेले अन्नपदार्थ ठेवायचे नाहीत. कारण ते कळकू शकतं. त्याच्यामधून विषद्रव्य होऊ शकतात. त्यामुळे तांब्या भांड्यामध्ये पदार्थ ठेवायचे नाहीत. ते शिजवले, की आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवायचे आणि त्यामुळे त्याचे गुणधर्मही मिळतील. त्याच्यापासून होणारे अपायही वाचतील आणि त्यामुळे आपलं आरोग्य सुधारायला तर मदत होईलच आणि पुढचे जे येणारे आजार आहेत, ते टळू शकतील आणि त्यामुळे केवळ स्वस्त आहे,
उचलायला हलका आहे म्हणून हिंडालियम किंवा अल्युमिनियम न वापरता त्याच्या जागी पुन्हा जर लोखंड आलं तर असं लोखंडाची क्वालिटी चांगली पाहिजे आणि ती कढई जी वापरू किंवा कडलं जे वापरू ते जाड पाहिजे. हे जर आपण केलं तवा जो लोखंडी पाहिजे. त्यामुळे या पद्धतीने जर आपण आपलं स्वयंपाकघर जर सुसज्ज केलं तर त्याच्यापासून खूपच आरोग्य लाभ आहेत. इव्हन आपले जे उलथणं असतं किंवा ज्याला कालथा म्हणतात तोही लोखंडाचा असला तर त्याचा पण खूप मोठा उपयोग आपल्याला करून घेता येतो. लोखंडाची पळी, त्या लोखंडाच्या पळीचं पुढे मी एखादा गुणधर्म नंतर सांगेनच. पण लोखंडाची पळी घरामध्ये पाहिजे, स्वयंपाकघरामध्ये पाहिजे. त्यामुळे लोखंडाचं कडलं, लोखंडाचा तवा, लोखंडाची पळी, लोखंडाचं कालथा या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळे लोखंड आपल्या स्वयंपाकघरामध्ये नित्य नियमाच्या वापरामध्ये असणं हे अत्यंत आरोग्यपूर्ण आहे. त्याचा विचार जरूर व्हावा. फक्त पदार्थांचा रंग काळा होतो म्हणून त्यांना दूर लोटू नये. त्याच्यापासूनच तुमची कांती सुधारणं आणि तुमचा वर्ण उजळणं ह्याची शक्यता खूपच दाट आहे. त्यामुळे विचार नक्की करा. इथेच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.